तर मंडळी नमस्कार. आत्ता 5 वाजल्यात. माझा आवाज असा येतो आणि तुम्हाला सांगतो ही जे यशच्या दुनियाचे सबस्क्रायबर वाढत का नाही आहे त्याचं मेन रिझन हा जो मिनी ब्लॉग आहे ना तो त्या मिनी ब्लॉगला 1 वर्ष बरोबर 3 दिवस झाल्यात. आत्ता या टायमिंगला मी व्हॉइस ओव्हर देतो आणि लिटरली मला खरंच माहीत नाही. मी डेट्स चेक केल्या मी आणि पाहतोय मी व्हॉट इज दिस बाई म्हणलं काय आहे. आणि तुम्हाला सांगतो आता व्हॉइस ओव्हर स्टार्ट करतो. तर आम्ही गेलो तर रितेशच्या कॉलेजमध्ये आणि आम्ही कंटिन्युअस कॉलेजेसमध्ये जातो. आणि आम्ही असंच काउन्सिलिंगला जायचं असंच म्हणजे लिटरली आम्हाला काही कामं नाहीत असं नाही. याचा अर्थ आमचं खरंच काम असायचे कॉलेजेसमध्ये आणि माझं कंटेंट बनतोच होतं. त्यामुळे मी खूप काही कंटेंट डिलीट पण केलं. तर ही नोटंकी करत होतो मंडळी खास तुमच्यासाठी. आणि हे शूट पण तुमच्यासाठीच केलं आहे. पण मी खातोय स्वतःसाठी. तुम्हाला सांगतोय भेंडीच्या भाजी तुम्हाला आवडत असेल ना तर कमेंट टाका बाई आवडते मला सांगा. मला जाणून घ्यायचं आहे. ही क्रिंज रिॲक्शन बघा आणि त्याच्यानंतर कमेंट करा काय हरकत नाही. पण कमेंट करा. तुम्हाला नंतर सांगतो आमची छोटीशी मीटिंग होती माझ्या आणि रितेशचे भाऊ. मला अख्ख्या कॉन्व्हर्सेशनमध्ये 3 वेळा मला यशा कॅमेरा काढून नको. पण भाई मी कॅमेराला कसं सांगू रे त्या माय लव इज अ कॅमेरा. आणि कसं होतं मी मंडळी तुम्हाला सांगतो रात्रभर जागा आहे. मला झोपच येत नाही. माझ्या पायाला लागलं आहे म्हणून माझ्या अशा बकवास व्हॉइस ओव्हर्स येतात. तर तुम्हाला सांगतो हे रितेशचं कॉलेज आणि हे लेटर रितेशने लिहिलं आहे त्याच्या अक्षरात कॉलेजमध्ये सबमिट करायचं होतं. आणि आम्ही आता आलो भारतीय विद्यापीठला. लिटरली आम्ही अक्षरशः शपथ सांगतो अशा पैसा उधळतात ना तसं आम्ही पेट्रोल उधळलं आहे. उधळत नाही पण तेच काहीतरी समजून या. त्या दिवशी काहीतरी होतं मंडळी. महाशिवरात्री होती की काय होतं माहीत नाही. पण होतं काहीतरी. मी मंदिरातनं घरी आलो. मस्तपैकी ताक बनवलं होतं स्वतःसाठी. हे माझं प्रोटीन सत्तू. आणि इथे काहीतरी होतं हेल्दी मस्तपैकी काहीतरी चपाती आणि भाजी होती. तर लिटरली ते खायच्या आधी माहीत नाही हे ताक प्यायचं टायमिंग नव्हतं तरी पण मी पितो. आणि डायरेक्ट बाई व्लॉग सुरू होतं 18 ऑगस्टला. लिटरली मी 7वी वेळ हे व्हॉइस ओव्हर देताना माझी एक्साइटमेंट दिसणार तुम्हाला. मनाच्या बाहेर काय सांगू. तुम्ही पण असं मंडळी काय हरकत नाही. तुम्हाला मी मुभत होतो काही असा किती असा शब्द तर माझं नीट होत नाहीये कारण काय माझं डोकं जागेवर नाहीये. तुम्हाला सांगते मी कोणत्या लेवलचा कॉन्टेंट बनवत होता. नेक्स्ट लेवल कॉन्टेंट की लिटरली मला त्या ट्रॉलीमध्ये बसायला लागलं होतं आणि तिकडे वॉचमॅन होता आणि ओमकार सांगत होते बाई. आणि मी नीट करतोय का मी कसं करून साईड डिरेक्ट करतोय बाई. व्हॉट इज दिस बाई काय रील आहे ही. लिटरली सांगते 1 वर्ष झालं गॅलरीत सडतीये काय होतंय. तर कसा वाटला हा व्लॉग नक्कीच सांगा. जय महाराष्ट्र. बाय बाय.